प्रतीक्षा अनंत कुमार. कुठला कोर्स केला तुम्ही? फॅशन डिझायनिंग डिप्लोमा. किती महिन्यात होता? 2.5 महिने. टाके काढण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? टिपोचा. स्केलचे दुसरे नाव काय? प्रमाणित शरीराचे मोजमाप घेण्यासाठी कोणते साधन वापरतात? इंच टेप. नोकरीच्या कापडावरील चिन्हांची सावली गरज करण्यासाठी काय वापरले जाते? मीनाचा खडू. ड्राफ्टिंगसाठी आर्म होल आणि नेक कवचच्या आकारासाठी काय वापरले जाते? आकृती वळणपट्टी. फॅब्रिकची सरळ रेषा कापण्यासाठी कोणते साधन वापरतात? कात्री. हाताने भरतकामासाठी कोणत्या प्रकारची सुई वापरली जाते? एम्ब्रॉयडरी सुई. हाताने शिलाई करताना सर्वात सोपी टाके कोणती? रनिंग स्टिच. शिवण मजबूत करण्यासाठी कोणती शिलाई वापरली जाते? बॅक स्टिच. कापडाचे छोटे तुकडे ठेवण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? पिन. शिवणकाम करताना कोणती सुई सर्वात जास्त वापरली जाते? मशीन सुई. शिलाई मशीनमध्ये धागा कुठे गुंडाळला जातो? बॉबिन. शासकाचा मुख्य उपयोग काय आहे? मोजमाप घेण्यासाठी. अम्ब्रेला ड्रेससाठी किती मीटर कापड लागते? 3.5 मीटर. फॅशन डिझायनिंगचा जो कोर्स झालेला आहे त्याचा म्हणजे प्रॅक्टिकल आता एक्झाम आपण घेतोय आणि तुम्ही प्रॅक्टिकली काय शिकलाय हे आपल्याला बघायचं आहे. तर मम्मी सर सुरू करा. जर आपल्याला म्हणजे शोल्डरचं जर हे घ्यायचं असेल तर कुठल्या पद्धतीने करणार? इथे आपलं शोल्डर 13 आहे पण माप टाकताना त्याचा आधा टाकायचं. ओके. त्या 2 नंबरचा जे प्रश्न आहे तो उंची. आपला ड्रेस आहे अम्ब्रेला त्यामुळे आपली जी बॉडी पार्ट आहे त्याची उंची 14 आहे. पूर्ण उंची अशी माप घ्या. कसं आपल्या शोल्डरवरून जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी उंची घ्यायची. त्या माप टाकताना त्याची बॉडीची उंची हे कट करायची. कमर. जिथं आपण बॉडीपर्यंत माप घेतलेला आहे तिथं कमरेचा माप घ्यायचा. कमर आहे 24 त्याचा 14 भाग टाकायचा. ओके. छाती. छातीचं माप 29 आहे त्याचा 14 भाग टाकायचा. ओके. हातात माप कसं घ्यायचं? शोल्डरवरून आपल्याला जितके हवे आहेत हात तितके घ्यायचे आणि 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा. मुंडा. मुंडा आहे 13.5 त्याचा आधा टाकायचा. दंडखेळ. जिथं आपल्या हाताची उंची आहे तिथून राऊंड शेपमध्ये माप घ्यायचा. 8.5 आहे त्याचा आधा घ्यायचा. ओके. मागील गळा. शोल्डरपासून आपल्याला किती गळा खुली पाहिजे तेवढी घ्यायची. पुढील गळा. शोल्डरपासून जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा गळा घ्यायचा. ओके. सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्ही